अभिनंदन. थँक्यू सर. तुझा आता ऑस्ट्रेलियन विजा मिळालेला आहे. कसं वाटतं आता? सगळं तुमच्या कृपेने सर, तुमच्या आशीर्वादाने झालं सर. म्हणजे एवढ्या आयुष्यात मी कधीच आयुष्यात कधी विचार केला नव्हता की मी कधी फॉरेनमध्ये जाऊन काम करेन, म्हणजे असं भेटेल. पण कसं आहे की तुझ्याकडे स्किल होते, तू इंग्लिश लँग्वेजची परीक्षा पास झाला, ITI ची परीक्षा पास झाला. आमचं कामच असं मदत करायचं. तुझा ट्रेड कुठला आहे बरं? फिटर. फिटर ना. फिटरचे आपले भरपूर क्लायंट्स ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तिथं खूप चांगला स्कोप आहे. कधी जायचं प्लॅनिंग करतोय? मी डिसेंबर एंडला किंवा जानेवारी 1st जायचा विचार करतो. चालेल चालेल. तुला कधी काही अडचण आली तर सांग. तिथे आमचे क्लायंट्स आहेत. तुझ्या ओळखीचं कोण आहे बरं? आपला सागर लुगडे, आकाश पवार वगैरे बरेच मित्र आहेत. तुमची सगळी कोल्हापूरचीच मंडळी आहे सगळी आहेत आमची. राईट राईट. तेच मी म्हणजे तुमचा खूप खूप आभार आहे सर. म्हणजे आयुष्यात कधीच मी विचार केला नव्हता की मला इतकं हे होईल, कारण की मी एकदम खेड्यातून आलोय, त्यामुळं असं वाटलं नव्हतं की मी इथून अगदी पुण्यात यायचं देखील आमचं स्वप्न होतं, ते कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर मला वाटलं नव्हतं की मी पुण्यापासून कधी बाहेर इतका लांब नाही, पण आज ते तुमच्यामुळे सर माझं स्वप्न पूर्ण म्हणजे झालं सर. त्यामुळे तुझं चांगलं होईल. आईवडिलांना विसरू नकोस लक्षात. आणि माझी कंपनी टॉरस इन्फोटेक, माझ्याकडनं माझ्या स्टाफकडनं परत एकदा तुझं अभिनंदन. थँक्यू आणि सर. ऑस्ट्रेलियात आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं आणि आपल्या देशाचं नाव हे करायचं. त्याला कायम ऑफ असेल अशी कुठलीही गोष्ट करायची अजिबात नाही. मी माझ्या मित्रांना वगैरे बराच सांगितले की आता जस्ट काल मी फोन केला होता, त्यांनी बराच मी तुमचा नंबर आणि ॲड्रेस वगैरे लिहून घेतला, मी त्यांना दिला. ते आता म्हणजे मी त्यांना गायडन्स देखील करेन, कारण की आता इथं सध्या खूप ऑपॉर्च्युनिटी अशी वाईट कंडिशन आहे जॉबची वगैरे, त्यासाठी जॉब जिथं भेटेल त्यांना त्यासाठी मी सपोर्ट करेन. चालेल चालेल. ओके. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.